दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. एक तर या चारी ओळींचा एकमेकांशी संबंध काय हे बघायला पाहिजे. कारण एकदा हरिमुखे म्हणा झालं आणि शेवटी ते व्यासाचे खुणे द्वारकेचे राणे, हे काय प्रकार आहे हे पण बघायला पाहिजे. पहिल्याच चरणामध्ये अतिशयोक्तीपूर्ण वर्णन तर नाही ना असं वाटतं. अतिशयोक्तीपूर्ण वर्णन एवढ्यासाठी की देवाच्या द्वारामध्ये उभं राहिल्यानंतर एकदम चारी मुक्ती, मोठी आश्वासनं दिलेली आहेत. एकदम देवाच्या द्वारामध्ये उभं राहिल्यानंतर चारी मुक्ती कशा काय मिळतील असा सगळ्यांना प्रश्न असतो आणि कुणालाही खरं वाटत नाही. आम्ही इतक्या वेळ उभं राहिलोय. बरं, ते चारी मुक्ती हा काय प्रकार आहे हा एक पहिला भाग आहे की खूप लोकांना चारी मुक्ती असं इतक्या वेळेला वाङ्मयामध्ये संतांच्या आलेलं असतं. पूर्वीचा कन्सेप्ट आहे. संतांच्या वाङ्मयात आलं म्हणजे त्याच्या अगोदरच्या लोकांनी हे कन्सेप्ट मांडलेले. चार मुक्ती, सलोकता नावाची एक मुक्ती आहे, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्याच्यातल्या पहिल्या तिन्ही मुक्तींना शाश्वत स्वरूप नाही आणि जी चौथी मुक्ती आहे ती शाश्वत स्वरूपाची आहे असं नीट अंडरस्टँडिंग आहे. पण त्याचा जो एकूण भक्तिभावात्मक असा अर्थ लावलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे काही लोकांना ते कन्सेप्ट असतात की तो वैकुंठ आहे, स्वर्ग आहे, ब्रह्मलोकाचा अजून एक लोक आहे. असे जे कन्सेप्ट ज्यांच्या मनामध्ये आहेत खूपच विश्वास ठेवायला लागतो त्याच्यावर. वैकुंठ म्हणजे आपल्याला एकच माहिती आहे की एक दिन जाणारे भाई वैकुंठ. पुण्यातल्या लोकांनी ते सगळ्यांना वैकुंठाला जातील अशी सोय करून टाकली. पुण्यात काशीत गेलं जसं मुक्त होतं तसं पुण्यात गेलं वैकुंठाला जातं. सलोकता म्हणजे ज्या देवावरती आपलं प्रेम आहे त्या तो देव ज्या लोकात राहत असेल त्यांचे पण प्रोव्हिन्सेस आहेत वरती आणि तिथं जो राहत असेल तिथं जाऊन आपण राहायचं. रिझर्वेशन, बोर्डिंग आणि लॉजिंग फ्री, सगळं छान वातावरण, तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या लोकात जाऊन राहायचं. सलोकता. समीपता म्हणजे त्या लोकात राहिलं तरी देखील
त्या देवाच्या जवळ जायला मिळेल अशी काही गॅरंटी नाही. तिथं राहा तुम्ही, पण ते भेटणार नाही. पण काही लोकांना मात्र भेटू शकत. मग जसे त्यांचे ड्रायव्हर लोक वगैरे, सारथी, या लोकांना ते भेटणार, कारण की ते समीप असतात एकदम. तुम्हाला सुद्धा समीप त्यांना जायला तर तुम्ही भेटतील. पण तिथे इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात की देवाला कोण भेटायला जात आहे. स्वरूपता या शब्दाचा अर्थ असा आहे की देवाचं स्वरूप जसं असतं तसं आपलं होतं. त्यामुळे भक्ती करताना देव चॉईसने करायला पाहिजे. एखादी मारुतीची भक्ती केली आणि तसं स्वरूप झालं तर गणपती सारखं झालं. या सगळ्यांचे अजून एक काही वेगळे अर्थ आहेत की सदोदित अंतःकरणाने देव ज्या ठिकाणी वावरतो राहतो आहे त्याच ठिकाणी हा देवाच्या राज्यामध्ये राहतो आहे अंतःकरणाने, असं त्याला वाटेल सलोकता. मी गुरुदेव रानडेंनी जसं म्हटलं होतं की आय एम अ सिटीजन ऑफ गॉड्स किंगडम. हे अगदी सलोकता मुक्ती आहे. वैचारिक दृष्टीने ही गोष्ट जास्ती बरोबर वाटते. समीपता म्हणजे अंतःकरणाने त्याच्या जवळच राहणं. देवाच्या राज्यातच राहतोय असं नाही, देवाच्याच जवळ राहतोय. समीपता. स्वरूपता म्हणजे ईश्वराचं जे रूप आहे तो ज्या पद्धतीमध्ये तत्वतः सर्वत्र आहे हे त्याचं रूप आहे, सर्वव्यापी आहे हे त्याचं रूप आहे, तशा प्रकारच्या अनुभूती भक्ताला येणं साधनेमध्ये शक्य असतं. त्याच्यानंतर ईश्वराचं जसं वर्णन केलं गेलेलं आहे की तो सर्वांच्या जवळ असणारा, सर्वांचा सुहृद आहे, असं जे भावमय वर्णन केलेलं आहे तशा प्रकारची ही व्यक्ती होणं म्हणजे आतून बाहेरून तो देवासारखा झाला म्हणजे स्वरूपता. आणि सायुज्यता म्हणजे त्याचं तत्वस्वरूप आणि माझं तत्वस्वरूप एकच आहे असं ज्याला कळलेलं आहे तो ज्ञानमयतेने त्याच्याशी एकरूप होऊन जातो. याला सायुज्यता मुक्ती असं म्हणतात. आणि ही सर्वात अंतिम मुक्ती आहे. पण या गोष्टीच्या मध्ये प्रश्न एवढा आहे की देवाच्या द्वारात एक क्षणभर उभं राहणाऱ्याला एकदम या चारी मुक्ती कशा मिळतील. हळूहळू मिळते. ही गोष्ट काही तशी एका क्षणात होणारी नाही हे कुणालाही माहिती आहे. देवाच्या द्वारे उभा क्षणभर चार जे अभंगांचे चरण आहेत त्याच्यामध्ये चार गोष्टी सांगितलेल्या. एक अल्टिमेट गोष्ट सांगून टाकली पहिल्यांदाच की शेवटी तुला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ती गोष्ट ही आहे की जिला सायुज्यता मुक्ती म्हणतात. तिचा उपाय काय आहे? देवाच्या द्वारामध्ये उभं राहणं क्षणभर. पण ह्या बाकीच्या गोष्टी पाहून मग या देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहण्याच्या अर्थाकडे आपल्याला यायला लागेल. कारण देवाचं द्वार इज नॉट इक्वल टू देवळाचं द्वार. प्रत्येक जण त्याचा तसा अर्थ करतो. अरे देवाच्या द्वारी किती रांगा लागल्या आहेत. देवाच्या द्वारी नाही आहेत त्या. देवाकडनं त्यांना जे जे पाहिजे ना त्याच्या द्वारी त्या रांगा आहेत. देवाच्या द्वारी तिथे श्रावणातल्या कहाण्यांच्या मध्ये नाही का की त्या
बाईच्या गरिबीमध्ये ते तिचा भाऊ तिचा अपमान करतो वगैरे, नंतर हिला ऐश्वर प्राप्त होतं, मग ती त्याला जेवायला बोलवते, मग ती सगळे दागिने काढते आणि मग त्या दागिन्यांना घास भरवते, यांचं जेवण आहे म्हणून वगैरे, असं करत म्हणजे थोडंसं त्याचं स्क्रूइंग करणे. पण त्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये मला हा मान नाहीये असं ती सांगते. तिला जेव्हा मानाने बोलवतो भाऊ, तिला जेव्हा श्रीमंती होते तेव्हा भाऊ तिला मानाने बोलवतो, मग त्यावेळेस मानाने बोलल्यानंतर ती येते, मग पाटावरती सगळे दागिने काढते, यांचा मान आहे माझा नव्हे असं ती म्हणते. तशा प्रकारे देवाच्या द्वारात कोण रंग लावतोय? ज्या ज्या गोष्टी मनात आहेत त्या त्या गोष्टी त्याच्याकडे गेल्याने मिळणार आहेत. त्यामुळे वस्तुतः देवाची भेट घेण्याचं कारण देव पाहिजे असं नसून या गोष्टी पाहिजेल्या आहेत, त्यांच्या दारातली ती रांग आहे. ईश्वराच्या दारातली ती रांग नसून ऐश्वर्याच्या दारातली रांग. त्या देवाचं द्वार म्हणजे काय ही पहिली गोष्ट, आणि तिथं क्षणभरी उभा राहील म्हणजे काय ही दुसरी गोष्ट, आणि त्याला चारी मुक्ती कशा लाभतील ही तिसरी गोष्ट. या तीन गोष्टी, चारी मुक्ती म्हणजे काय हे पहिल्यांदा कळलं पाहिजे, आणि ते आपण आता बघितलं. तुझं अभंग एकदम म्हणायला छान वाटतं, देवाची द्वारी की लगेच स्टार्ट, पण ते अर्थभार गहन आहे. दुसरं आश्वासन, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? नुसतं तोंडाने हरी म्हणा, पुण्याची गणना कोण करी? इतकं पुण्य प्राप्त होईल की त्याची गणनाच करता येणार नाही. नुसतं तोंडाने तुम्ही हरी म्हणा. मोठं झालं आश्वासन. आम्ही अनेक वेळा हरी म्हटलेलं आहे. काय झालं असेल पुण्य कोणास ठाऊक. त्याच्या काही पण कल्पना आहे त्याच्या बाबतीत की इथं एक जर का तुकडा कुणाला घातला तर कोटीपट मिळतं तिकडे पुढे आपण गेल्यानंतर. समर्थांनी त्याच्यावर टीका केली आहे की एक तुकडा भिकाऱ्याला देतो आणि तो म्हणतो आता माझा कोटी तुकड्यांचा ढीक तिकडे झाला असेल, म्हणजे तिकडे तुकडेच काढणार. लोक सुद्धा जाता जाता बरेच विनोद करत असतात. पुण्याची गणना कोण करी, याच्यामध्ये कोण पुण्याची गणना करणार एवढं पुण्य झालं असा एक अर्थ होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरिमुखे म्हणा याच्यामध्ये जर रंगला असतं, पुण्याची गणना कोण करणार, तिकडे लक्ष जाणार नाही पुण्य किती झालं वगैरे. हा अर्थ बरोबर आहे. पुण्याकडे लक्ष देऊच नकोस. पुण्याकडे आणि पुण्याकडे लक्ष देऊ नये. पुण्याची गणना कोण करी? जो हरी मुखे म्हणता म्हणता त्याच्यात रंगला तो पुण्याची गणना करत नाही. मी इतकं नाम घेतलं आता एवढं पुण्य झालं. पुण्य इज इक्वल टू सत्वशीलता अंतःकरणात, ती वाढणं हे पुण्य. बाकीच्या गोष्टी कन्सेप्च्युअल आहेत की इतकं पुण्य तर तुम्हाला स्वर्गाचा पास मिळतो इतक्या दिवसांसाठी. आपल्याला नुसतं दर्शन देतील बहुतेक जाता. ट्रेलर पुण्याची गणना कोण करी याच्यामध्ये एक संदेश आहे की पुण्याची गणना करणं योग्य नाही, करूच नका. तिसरा चरण, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारात असून जिव्हेला वेगू करी याचा अर्थ एका मोठ्या अभंग शिकवणाऱ्या माणसाने माझ्या समोर याचा अर्थ असं सांगितला. मी त्यावेळेला अगदीच लहान होतो, पण मला कळत होतं थोडंसं, स्वामींच्याकडे जात होतो त्यामुळे बरेच वेगळ्या पद्धतीने विचार करायची सवय लागली होती. त्याने सांगितलं हरी 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 असं म्हणत राहा, वेगाने म्हणत राहा, मध्ये थांबायचंच नाही. असा संसारात असून करेल वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. पण वेदशास्त्र उभारी बाह्य सदा याचा अर्थ त्यांनी सांगितला नाही, कारण की तो अजून डिफिकल्ट आहे. पण वेगू करी म्हणजे असं फास्ट हरी हरी म्हणायचं, मध्ये थांबायचं म्हणजे बहुतेक लवकर मोक्षाला. असं कंटिन्युअस केलं तर जाणारच डायरेक्ट.
काहीच काही अर्थ. वेग याचा अर्थ लगाम. जिव्हेला लगाम घालणं संसारात असताना बोलणं आणि खाणं व्हेरी डिफिकल्ट. थोडक्यात त्यांना जिभेबद्दलच बोलायचं नाहीये, वस्तुतः सर्व उपभोग प्रवृत्तींच्या बद्दल बोलायचं. पण त्यातल्या त्यात आम्ही जास्ती आम्हाला ओळख कशामुळे पटते? जिभेमुळे पटते. इंटरेस्ट निम्या प्रकारचे असतात. खाण्याचेच इतक्या प्रकारचे इंटरेस्ट असतात. प्रकार आणि प्रमाण आणि पद्धत. घासा मागोनी घास चालले, पुरसत नाही गिळा वया अवघा बोकाणा भरला, असं समर्थ. ही एक पद्धत आहे. आणि उदरभरण न हे जाणीजे यज्ञकर्म ही एक पद्धत आहे. त्याला थोडस थांबवावं लागतं. एवढं सगळं भूक लागली आणि एवढं सगळं पान परत ते फिरवायचं, त्याच्यानंतर त्या चित्रावती घालायच्या, आचमन घ्यायचं. अरे बापरे, इथला मध्ये कितीतरी वेळ जातो. वाढता वाढताच खायला सुरुवात. पापड वाढला, पापड खाल्ला. हे न करणं. संसारात कसं परवानगी आहे असं अजून सांगतात. धर्म्य उपभोग भोगायला परवानगी आहे. मग हे आम्ही आमच्या स्वतःच्या कमाईने मिळवलेलं आहे, धर्मी आहे, घरात बसून खाते, खा असं नको खोस. सावकाश, शांतपणा. अन्नावरती उपभोग दृष्टी टाकू नकोस. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर. फार अवघड आहे. असं संयमन फक्त जिभेबाबत नाही, सर्व इंद्रियांच्या बाबतीत. पण त्याचं एक प्रतीक म्हणून जीभ सांगेल. वेद आणि शास्त्र याच्यामध्ये जे तत्व सांगितलेलं आहे त्या तत्वाचा अनुभव यायला योग्य आचरण बाह्यतः करणे. म्हणजे वावरत असताना, समाजामध्ये जगामध्ये वावरत असताना अंतस्ततः तत्वाशी एकरूप व्हायला, बाह्य वर्तनाला जर का संयमित केलं नाही तर ते जीवन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्यासाठी म्हणून योग्य होत नाही. आणि तसं होण्यासाठी जिव्हे वेगू करी, जिभेला वेग घाल, नियंत्रण कर. जिभेला म्हणजे सर्व प्रकारच्या ग्रहणांना, सर्व प्रकारच्या उपभोग प्रवृत्तीला संयमन शिकवलं पाहिजे. ती मुळात वाईट आहे अशातला भाग नाहीये. पण तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं, रंगली इंद्रिये सुरंग तांबूल. हा, सगळी इंद्रिय आता विडा खाल्ल्यानंतर रंगतं की नाही? छान वाटत. पण नुसतं रंगू नकोस, वरी तुळशी दळ समर्पिल. म्हणजे उपभोग घेतलास तरी देखील पवित्रपणाने घे, असं त्यांना सांगायचं. तर जिव्हे वेगू करी याचा अर्थ तोच आहे की उपभोग प्रवृत्तींना नियंत्रित कर. उपभोग प्रवृत्ती नष्ट कर असं म्हटलेलं नाही, नियंत्रित कर. कारण की नष्ट करताच येणार नाहीत, ते नैसर्गिक रीतीने आहेत. थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला ती आवडती गोष्ट आहे. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा याचा अर्थ बाह्य जीवन शास्त्राला धरून तुझं आचरण असलं पाहिजे. आंतरिक रीतीने तू ईश्वराशी तादात्म्य पावणं म्हणजे अगदी मनाच्या सखोलतेमध्ये बाह्य सर्व गोष्टी सांभाळत आणि ते याला धरून प्रमाण काय, तस्मात् शास्त्रम प्रमाणम. मला वाटतं हे प्रमाण नव्हे, मेरी मर्जी ही चुकीची गोष्ट आहे. मग वेदशास्त्र शोधायला कोण जाणार? आम्हाला वेद माहिती नाहीत.
आम्हाला वेदांच्या मधलं फक्त एवढंच माहिती आहे की पूर्वीच्या काळी ऋग्वेदी लोक यजुर्वेदी लोकांच्या मुलींशी लग्न करायचे नाही. याच्या पलीकडे आम्हाला वेदांचं काही ज्ञान नाही. शास्त्र तर विचारूच नका. आम्हाला शास्त्र किती आहेत, कुठली आहेत त्यातलं पण माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं की शास्त्र तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते, असं ज्या वेळेला सांगून हा 16वा अध्याय संपला, तर ज्ञानेश्वर महाराजांनी 17वा अध्याय संपला त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अर्जुनाचा रोष व्यक्त केलाय. शास्त्र सगळं ढुंढाळून आम्ही वागायचं म्हणजे आम्ही मरायचेच. आम्हाला पहिल्यांदा शास्त्र कुठलं माहिती नाही, त्याची भाषा येत नाही आम्हाला, तो अभ्यास केव्हा करणार? मग त्याला त्यांनी दृष्टांत दिलं की सिंहाच्या नाकातला केस काढून, नागाच्या डोक्यावरचा मणी काढून तो त्याच्यात ओवून गळ्यात घालायचा. असला सगळा उद्योग तर पण आम्ही जायचेच. तर त्याला उपाय काय? महाजनो येन गता सपंथा. महापुरुष ज्या मार्गाने चालत गेले, थोडक्यात म्हणजे संत वागतात तसं वागा, किंवा संतांनी जसं उपदेशलं त्याप्रमाणे वागा. शास्त्र वेद त्याला अनुसरूनच त्यांचं असतं. सोपा मार्ग म्हणून वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र ढुंढायला जायला नको, संतांच्याकडे पाहून कळ, सत्पुरुषांच्याकडे पाहून कळ. हा तिसरा चरण झाला की जो संयमन सांगतो. अल्टिमेट गोष्ट सायुज्यता मुक्ती मला प्राप्त करून घ्यायची हे पहिल्यांदा सांगितलं. त्याच्यासाठी काय काय करायला लागेल? दुसऱ्या चरण सांगितलं नामस्मरण करायला लागेल. त्याच्यानंतर पुण्याचा हिशोब करता कामा नये. म्हणजे काय? तर जी काही उपासना करशील त्याच्या बदल्यात काही अपेक्षा करू नकोस. प्रिन्सिपल ऑफ कर्मयोग, तीच गोष्ट. तिसरी गोष्ट सांगितली की योग्य वर्तन कर, संयमित जीवन जग, आणि तुझं जीवन जे एकूण जीवन जे आहे ते आंतरिक समाधी अवस्थेमध्ये जाणं ही एक स्वतंत्र उपासना आहे, पण बाह्य जीवन त्याला पूरक असणं आवश्यक आहे. म्हणून वेदशास्त्राच्या आधाराने ते उभं कर. एवढं सगळं झाल्यानंतर आता एकदम ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणी द्वारकेचे राणे पांडवा घरी, कुठं पांडव काढले आणि कुठं ते द्वारकेचे राणे, इथं अगोदरच्या चरणामध्ये त्यांचा काय उल्लेख नाही, काही संबंध पण नाही. मी आता हल्ली पोस्टर्स वरती मोठे लोक असतात आपापल्या गल्लीतले, त्यांचे वाढदिवसाचे फोटो लावतात आणि त्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ लोकांचे पण फोटो लावतात एकदम त्याच्याबरोबर, यांचे त्याला आशीर्वाद आहेत म्हणून. सगळ्यांचे फोटो मोठ्या लोकांचे. तसं काय हे पोस्टर टाईप मध्ये केलं का काय की बाबा ज्ञानेश्वर महाराज, मग व्यास पाहिजेत, त्याच्यानंतर द्वारकेचे राणे पाहिजेत, मग आता असं कसं पोस्टरबाजी करणारे थोडे जण. तर ही गोष्ट अगदी नक्की आहे की या ओवीच्या या चरणाचा वरच्या 3 चरणांचे संबंध काय हे आम्हाला समजलं नाही. तर आम्ही नुसतं ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे. अरे हो, पण तो व्यास आला कुठे इथे? कारण वेदशास्त्र याच्यामध्ये कुठेही व्यास नाही. त्यामुळे त्या संयमित जीवन जगणे हे जे म्हणायचं आहे, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, आणि त्याच्यातनं द्वारकेचं राणे आलं कुठे? व्यासांनी जे भगवद्गीतेमध्ये सांगितलं, खुणेने दाखवून दिलं. महाभारत, त्याच्यानंतर भगवद्गीता, या सर्व गोष्टीच्या मधनं खुणेने दाखवून दिलं. त्यानुसार तुम्हाला देव भेटेल. गीतेत सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही आचरण केलं आणि उपासना केली तर देव भेटेल. ही व्यासाची खूण. गीता म्हणजे व्यासाची खूण.
व्यासाची कोण दुसरी कुठली? म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जीवन जगलात आणि उपासना केलीत. त्यांनी सांगितलं ईश्वर कुठे आहे ते, ईश्वर सर्वभूतांना हृदयेषु तिष्ठति. किंवा त्यांनी असं सांगितलं अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थिता, सर्वभूत मात्रांच्या हृदयात मी आहे. ही जी व्यासांनी सांगितलेली खूण, त्या खुणेला धरून जर का, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीला धरून जर का तुला केला, तर द्वारकेचे राणे म्हणजे ईश्वर असं आपण धरायला पाहिजे. कुठे असतो? पांडवांकरी. पांडव कुठून काढायचे? सज्जन माणसं म्हणजे पांडव. पांडव इज इक्वल टू ते 5 लोकांच्याकडे ते द्वारकेचे राणे होते, त्याचा आम्हाला काय उपयोग? त्यांचं उदाहरणाचा आम्हाला उपयोग आहे की धर्मशील राहिले, ते कर्मशील राहिले, दोन्ही गोष्टी. आणि त्यांनी श्रीकृष्णांनी जो धर्माची वाट दाखवून दिली त्यानुसार मनात नसलं तरी आचरण केलं. त्यामुळे व्यासाची ऐकणे म्हणजे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जर का सज्जन माणसं प्रयत्न करतील तर त्यांना देव भेटेल. म्हणून ह्या 4 चरणांच्या मध्ये शेवटच्या चरणामध्ये असं सांगितलं की तू चांगलं वाग, सज्जनपणाने वाग, पांडवांच्या सारखं धर्मशील आणि कर्मशील राहा. त्याच्या अगोदरच्या चरणात संयमित जीवन धरून राहा, शास्त्राच्या आधाराने जीवन जग. त्याच्या अगोदरच्या चरणामध्ये उपासना सांगितलेली आहे की हरिमुखे म्हणा म्हणजे नामस्मरणाने तरी ईश्वराशी मन जोडून ठेव. केलेल्या उपासनेचं फळ काय याची अपेक्षा करू नको. या 3 बेसिक गोष्टी सांगितल्या आणि वरती एकदम असं सांगितलं की 4ही मुक्तीमधले शेवटची मुक्ती जी ज्ञानमय मुक्ती असं म्हणू, ती मुक्ती पाहिजे असेल तर देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहणं. म्हणजे काय? तर ईश्वर जो शरीरामध्ये आत्मस्वरूपामध्ये आहे त्या ईश्वराचा जाणीवमय प्रकाश हे त्याचं दार आहे. माझ्याकडे जर यायचं असेल तर या प्रकाशानेच, त्या प्रकाशाच्या अनुरोधाने सोर्सकडे जाता येतं. त्याप्रमाणे या प्रकाशातून माझ्याकडे येणं याला भक्ती असं म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची व्याख्या केली. हे द्वार योगिक दृष्टीने आज्ञाचक्र आणि सहस्त्रार याला ईश्वर प्राप्तीचं महाद्वार असं म्हटलं जातं. तर तिथे लक्ष ठेवणे आणि त्या आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र यातला मधला जो प्रदेश आहे त्याला चिदाकाश असं म्हणतात. म्हणजे एकूण ही दोन्ही चक्र आणि मधलं चिदाकाश हे सगळं योगाच्या दृष्टीने द्वार आहे, देवाचं द्वार. कारण का? तर हे जे योगाच्या दृष्टीने हे स्थान जे आहे ते स्थान गुरुचं आहे आणि याची देवता परमात्मा ही आहे. त्या परमात्म्याकडे जर जायचं असेल तर या द्वारातून प्रवेश करायला लागतो, ज्याची गुरु ही देवता आहे. गुरुने थोडक्यात गुरुने सांगितलेल्या साधनेनुसार तुम्ही बरोबर केलात तर त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार आहात. आणि तिथे तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याच्यासाठी त्या जाणीवेमध्ये, विशुद्ध जाणीवेमध्ये की ज्याला कुठल्याही वृत्तीचा स्पर्श नाही, अशी विशुद्ध जाणीव त्याच्यामध्ये क्षणभर राहता आलं पाहिजे. म्हणजे ती जाणीव क्षणभर तरी वृत्तीरहित असली पाहिजे. असं रोज क्षणभर राहता राहता ती कपॅसिटी वाढत जाते. त्या क्षणानी क्षण वाढत जाऊन अधिकाधिक सखोल निर्वृत्तिक अवस्थेमध्ये आणि या ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये, पण बाकी कुठल्याही वृत्ती नाहीत अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला ती व्यक्ती क्षणभर राहते ते देवाचं द्वार. तिथं ज्या वेळेला राहाल त्यावेळेला पुढचा क्षण कशा रीतीने तसाच मला
अनुभवता येईल हे अंतःकरणामध्ये संस्कारित होतं. मग ते अंतःकरण पुढच्या वेळेला जास्ती काळ राहू शकतं आणि असं करता करता पूर्ण वेळ त्या जाणीवेच्या द्वारे त्या तत्वाशी एकरूप होऊ शकतं. म्हणून असं म्हटलं की अरे तू फक्त तिथं जा मग बास तुझं काम होईल, याचा अर्थ असा आहे की तिथं गेल्यानंतर अजून काही प्रक्रिया असतील पण तू तिथं जाशील की नाही, तिथं उभं राहशील की नाही, मग तुझं काम होईल. असं जी म्हणण्याची पद्धत आहे त्यानुसार देवाची द्वारी पण देवाचं द्वार असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही मूर्तीचं दर्शन घेण्याच्यासाठी जे द्वार असतं त्या द्वाराचा हा उल्लेख नाही आहे. प्रत्यक्ष देवाची अनुभूती घेण्याच्यासाठी हा सगळा हरिपाठाचा मार्ग सांगितला जाणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी. तो क्षण म्हणजे फक्त क्षणभरच उभा राहा असं नव्हे, पण तुला तिथपर्यंत जाणं क्षणभर जर जमलं तर अगोदर तर सगळं जमलेलं असेल, त्याशिवाय तू क्षणभर कसा तिथं उभं राहू शकतो. त्यात तो क्षण साधता आला याचा अर्थ काही काळ तरी वृत्तींचं संयमन करून शांत करता आल्या. जे काही नाम असेल, जे काही मंत्र असेल, त्यांनी त्या तत्वाचा वेध घेता घेता एक क्षण असा येईल की ज्या वेळेला तत्वाचं जाणीव सोडून दुसरं तिसरं काही अंतःकरणावर नाही, अशी जी अवस्था ते देवाच्या प्राप्तीचं द्वार, त्याच्यात आपण क्षणभर उभा असतो. तीच अवस्था पुढे वाढत जाऊन हळूहळू पूर्णपणे त्या जाणीवेला धरण्याचे आणि तत्वाशी संलग्न होण्याची अवस्था विकसित होत जाते. म्हणून देवाच्या द्वारे उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा. याच्यासाठी म्हणून अंतःकरणामध्ये देवाच्या अस्तित्वाची जाणीव यायला नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याच्या बदल्यात काही मागू नका. पुण्याची गणना कोण करी, असो नि संसारी जिव्हे वेगू करी. संसारात असंच असशील तर तू, आणि असा असताना अनंत आकर्षण बाजूला असताना संयमित जीवन जगणं, असं जर का तू केलंस, शास्त्राच्या आधाराने जीवन जगणं, नीती न्याय मर्यादा पाळून, तर मी तुला नक्की सांगतो व्यासाच्या खुणेनी, हे व्यासाने जे भगवद्गीतेमध्ये ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे तो ईश्वर प्राप्ती तुला नक्की होईल. द्वारकेचे राणे पांडवा घरी असतात म्हणजे देव हा सज्जनांना प्राप्त होतो. त्यानुसार तू हो. पण एक पातळी अशी आहे की केवळ चांगलं वागणं, दुसरी पातळी आहे की संयमित वागणं, तिसरी पातळी आहे साधने सहित वागणं, त्याच्यानंतरची पातळी आहे की साधने सहित वागून परत अपेक्षा न ठेवणं, आणि नंतरची पातळी आहे जी ती सुरुवातीचे चरण सांगितले ती योगाच्या माध्यमातून तत्वाशी संबंधित होऊन राहणं. म्हणून हा दिसाला बरोबर सोपा दिसलेला अभंग अत्यंत सखोल आहे. मोठ्या भाग्याने आपल्याला हा मार्ग समजलेला आहे. त्यानुसार देवाची या द्वारा योगाच्या मार्गाने आणि जाणीवेच्या प्रकाशात अंतर्मनामध्ये स्थिर राहून आपण थोडं थोडं ती क्षमता विकसित करून ईश्वराची अनुभूती आपल्याला नक्की येईल असं सांगितलं. हरिओम तत्सत.